शब्दमन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया. पार्ट आहे 350. तर शुभ सांगतो, "अगं मग आज नाही तर उद्या बायको होणारच आहेस ना, मग एवढं काय त्यात?" तर क्रिया बोलते, "अरे बाळा, बायको बोलतो ते ठीक आहे, पण मी सिंदूर भरून नाहीये, मंगळसूत्र नाही गळ्यात, मग काय बोलतील ऐकणारे, बघणारे?" तर शुभ बोलतो, "हां, मग एवढं काही नाही झालं. मॉडर्न बायको आहे माझी, सो नाही घालत. बाकी नवऱ्याला फरक पडत नाही, तर बाहेरच्यांना पडून काय उपयोग? मला तू मॅटर करते, तुझं प्रेम, तुझी लॉयल्टी मॅटर करते, बाकी काही नाही." तर क्रिया बोलते, "हे बघ शुभ, मॉडर्न अँड ऑल कितीही जनरेशन पुढे गेले तरी मी आपली संस्कृती जपणार. जसं माझी मम्मा आणि आई जपत आहेत तसंच. सो मी हे सर्व करणार आहे. लग्नानंतर मंगळसूत्र बोल आणि ते सिंदूर बोल. बाकी पण सगळं असतं तसंच फॉलो करणार आहे मी. पण हे मॉडर्न वगैरे बोलून काहीही बंद करणार नाही मी. कळलं का?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, कळलं मला. शांत हो आता." देन प्रिया बोलते, "बाय द वे आज मला तुझ्या हाताने खायचंय, मीन्स तू मला भरवायचा आहे, ओके?" तर शुभ बोलतो, "अच्छा, तू मला घरी भरवते आपल्या हाताने, तसं मी तुला इथे 4 बाहेरच्या लोकांमध्ये भरवू का?" "हो का?" तर क्रिया इकडे-तिकडे लोकांना बघत बोलते शुभला, की "कोण 4 लोक? कोण बाहेरचे लोक? मला फक्त तू दिसत आहेस इथे, बाकी कोणीही नाही. सो तुलाही हे सगळं नाही, फक्त तर फक्त मीच दिसायला हवी. कळलं का? उगाच कोणाकडे बघायची आणि कोणाचा काही विचार करायची गरज नाहीये." तर शुभ तसंच क्रियाचा हात आपल्या हातात घेत बोलतो, "तू असं कधीच नाही बोलले बाहेर जेवायला आल्यानंतर, सो काहीतरी वेगळं कारण आहे. काय आहे ते प्लीज शांतपणे सांगशील मला? प्लीज बेबी एकदम शांतपणे. मी पण नाही, नाही बोलत आहे." तर क्रिया सांगते, "ते बघ ते आहेत ना तिकडे 3-4 मुलींचा ग्रुप बसलाय. सो त्यातल्या मुली 2 वेळेस बघितले मागे वळून आणि स्माईल पण करत होते एकमेकांना असं बोलताना. सो मला 100% माहिती आहे ते तुझ्याबद्दलच बोलले असतील. सो म्हणून तू जेवण भरवायचं आहे म्हणजे त्यांना दिसून येईल की ज्याच्यावर त्यांची नजर आहे त्याची ऑलरेडी प्री बुकिंग झालेली आहे. सो त्यांचं तुझ्याबद्दल गॉसिप करणं बंदच होईल." हे एकदा शुभ डोक्यालाच हात मारून घेत बोलतो, "बापरे! तू किती जास्त ओव्हरथिंक करू लागली आहे गं क्रियू." "हां?" तर क्रिया विचारते, "यात कसलं ओव्हरथिंक आलं? हे तर नॉर्मल आहे ना, लाइक त्यांना वेळेत कळेल तरी की हा ऑलरेडी बुक्ड आहे, सो आपला काही नंबर लागायचा नाही. मग त्यांची शोध मोहीम दुसरीकडे वळेल." तर शुभ बोलतो, "ओके मेरी जान, तू बोलशील तसं करू. कारण एवढं डोकं याबाबतीत माझं कधीच नाही चालणार." तर क्रिया बोलते, "हां, नाहीच चालू शकत. मी मुलगी आहे ना, सो त्याही मुलीच आहेत. सो मुलगीच एका दुसऱ्या मुलींना ओळखू शकते. कळलं का मिस्टर शुभ?" तर शुभ बोलतो, "हो, हो, कळलं मिसेस वासेकर." आहे. क्रिया ऐकून मस्त क्यूट अशी ब्लशिंग स्माईल करत असते आणि मग काही वेळाने जेवण येतं. तर तसंच क्रिया फक्त बघत असते शुभला. देन शुभ तसंच क्रियाला आधी भरवतो आणि मग स्वतः खातो. क्रिया बोलते, "वॉव बेबी खूप जास्त टेस्टी आहे." तर शुभ बोलतो, "हो, इथलं टेस्ट छानच असतो. रिव्ह्यू बघितले होते मी, चांगले आहेत." तर क्रिया बोलते, "तू मला भरवत आहेस ना, म्हणून मला चांगलं वाटत आहे. बाकी रिव्ह्यू आणि इथली टेस्ट मला माहिती नाही. माझ्या शुभच्या हातून खात आहे ना मी, सो मला जास्त टेस्टी वाटत आहे." अरे बापरे! तर शुभ बोलतो, "अच्छा असं आहे का? बरं, बरं. खा मग. छान स्टमक फुल खा." तर क्रिया बोलते, "हो, खाऊन घेते मी, पण नंतर वॉकला जावं लागेल. मग येशील ना सोबत? की मला एकटीला पाठवून काम आहे बोलशील?" तर शुभ बोलतो, "हो बेबी, येतो मी. डोंट वरी. खा तू आरामात." देन थोडं खाऊन झाल्यानंतर क्रिया बोलते, "आता मी खाते माझ्या हाताने. तू तुझं नीट जेवण करून घे. ओके बेबी?" तर शुभ बोलतो, "अगं कशाला? थांब ना, मीच भरवतो ना तुला." तर क्रिया बोलते, "अरे नाही, नाही बेबी, असं बरोबर जेवण होत नाही. सो तू खा आता." देन दोघेही आपापलं जेवून घेतात आणि मग त्यानंतर बिल पे करून बाहेर येतात. तर क्रिया बोलते, "बेबी थांब थोडं. बस 5 मिनिटं कारण खूप जेवण झालंय मला." तर शुभ बोलतो, "बापरे! एवढं कसं काय झालं गं?" तर क्रिया बोलते, "तुझ्यामुळेच झालं कारण तूच तर भरवत होता ना मला." "हो का?" तर शुभ बोलतो, "हो, पण खायला हवं याचा अंदाज तुलाच माहिती आहे. सो त्यानुसारच खायला हवं होतं ना मग." तर क्रिया काही बोलणार असते इतक्यात येतो घरून कॉल, मीन्स मम्माचा कॉल. तर क्रिया तसाच कॉल रिसीव्ह करते. "ओहो." क्रियाची मम्मा बोलतात, "क्रिया मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. कामात तर नाही आहेस ना?" तर क्रिया सांगते, "ॲक्चुअली मम्मा मी बाहेर आली होती जेवायला, सो घरी गेले की करते कॉल. पण तुम्ही सगळं ठीक आहात ना? आय मीन असं काही नाही आहे ना?" तर ते बोलतात, "अगं नाही, नाही. आम्ही सगळे ठीकच आहोत. तू कर मला कॉल. बोलते मी नंतर." सो मग कॉल कट करून क्रिया सांगते शुभला. तर शुभ बोलतो, "बापरे! एवढं सीरियस काय असू शकतं? आपल्याबद्दल तर नसेल ना काही?" तर क्रिया बोलते, "माहिती नाही यार. चल आधी घरी चल, बाकी बघू नंतर."
देन फटाफट शुभ बाईक काढतो आणि मग दोघेही जातात फ्लॅटवर. तर बिल्डिंगमध्ये पोहोचताच क्रिया करते कॉल. तर क्रियाची मम्मा बोलतात, "आली का घरी?" तर क्रिया सांगते, "हो, म्हणजे पोहोचते आता लिफ्टमध्येच आहे. तू बोल ना, काय झालं? काय बोलायचं होतं?" तर क्रियाची मम्मा बोलतात, "बाळा, ते पप्पा ऑफिसवरून आल्यानंतर बोलणं झालं आमचं तुझ्या लग्नाबद्दल आणि मला ते बोलले, तुझ्याशी कसं आणि काय बोलणं झालं ते." तर क्रिया बोलते, "हे बघ मम्मा, मी डायरेक्ट बोलून आहे पप्पाला आणि तुलाही माहिती आहे, सो मी माझा निर्णय बदलणार नाहीये अबाउट शुभ." तर क्रियाची मम्मा बोलतात, "मला माहिती आहे, पण असा हट्टीपणा धरून कसं चालणार आहे? कारण तिकडे तुझं प्रेम असलं, तरी इकडे तुझी फॅमिली आहे. मी तुला असं नाही बोलत आहे, तू त्याला सोडूनच दे वगैरे. पण जरा विचार कर बाळा, असं टोकाचं बोलून शांत बसून फक्त एकमेकांना हर्ट करून घेणं होईल. बाकी याचं काही एक सोल्युशन निघणार नाहीये." तर क्रिया बोलते, "पण मम्मा, काय सोल्युशन निघणार आहे यात? मी शुभला सोडली तरच सोल्युशन आहे. दुसरं काय आहे? कारण असं पण पप्पा त्याला बोलायला सुद्धा रेडी नाही आहेत. मग काय करायचं? मी बोल, सांग तूच." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओह माय गॉड! काय होईल आता? पार्ट 351 मध्ये बघणार आहे आपण यावर क्रियाची मम्मा काय बोलतात आणि क्रियाला कसं समजून घेतात आणि क्रिया पुन्हा शुभसाठी किती जिद्दीने प्रयत्न करते आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. अह